मी चाललोय डीमार्टला, कारण की आमच्या लाडक्या बहिणीचा हप्ता कालच आलेला आहे. तो आम्हाला खर्च करायचा आहे. नाही हे त्याचं कारण नाही, कारण हे आहे की आम्हाला घ्यायचा होता डीमार्टमध्ये जाऊन पोछा माझ्या मावशीसाठी. त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो. तिथं गेल्यावर लगेच आमची शॉपिंग सुरू झाली. हा घरातलीच आहे, दुसरं काही नाहीये. कप वगैरे मम्मी बघत होती. मी म्हटलं काही नाही, त्याची काही गरज नाही आहे, आपल्या घरी भरपूर. मग हे खाण्यापिण्याचं आम्ही सामान घेतलं, जे की मॅन्डेटरी असतं डीमार्टमध्ये आल्यावर. आणि फार गर्दी होती, कारण की शनिवारी आम्ही गेलेलो होतो. आणि मग असंच बाकीचं सामान बघत होतं की घेण्यासारखं असलं तर घेऊ. आमची मम्मी आज मस्त निवांत सामान बघत होती, कारण की आमचे पप्पा सोबत नव्हते. पप्पा जर सोबत असले तर फार घाईघाईत आम्ही सामान घेतो. आणि इथं मी बाउल्स काढत होते बॅक साईडनी, कारण की बॅक साईडचे चांगले असतात, समोरच्या लाईनचे घ्यायचे नाही असं आमचा समज. आणि हे बाळ बघा असं मस्त रांगत होतो इथं. याला सूट होतं क्या कहेंगे लोक. आणि ही चप्पल मी ऑलरेडी घेतलेली होती, तरी मुली कसं असतात ना, नाही तरी पण मी ट्राय करून बघते कसं छान दिसती कशी नाही. इथं मम्मीने पण शूज ट्राय केल्या, पण मम्मीच्या मापाचे नव्हते, त्यामुळे आम्ही नाही घेतले. इथे थोडंसं देवघराचं सामान होतं, ते बघत होते. मम्मी म्हणते फार छान आहे. म्हटलं फार एक्सपेन्सिव्ह आहे, ते नाही घ्यायचंय आपल्याला. आणि मी तर फार चिडले होते, कारण की यांनी पाऊण तास एका बेडशीटसाठी लावलेला होता. एक बेडशीट चूज करण्यासाठी त्यांनी पाऊण तास तिथं घालवलेला आहे. खूप बोर केलं होतं मला, खूप बोर. त्यामुळे मी इथं असं खाली बसून घेतलं. जेव्हा तुमचं होईल ना, तेव्हा तुम्ही मला सांगा, निवांत. काही हरकत नाही, आपल्याला घरी जायचं काही नाही, निवांत चाल द्या. हिच्यामुळे उशीर झाला, माझ्या मावशीमुळे. ती फार कन्फ्युज होत होती आणि आम्हाला करत पण होती. आणि फायनली आम्ही सामान घेतलं आणि बिलिंगला आलो. आणि ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो ते आम्ही घेतलंच.